आमची माय बनवे लहानपणी मस्त भाजी गोड लागे। हे बघा मस्त खल आहे आमचा, दगडाचा खल आहे आमचा, गावाकडचा खास मस्त मिक्सरचं काही काम नाही आम्हाला। कांदा फिरवत खावा, लसण जिऱ्याची पेस्ट आहे अशी आता फिरवून घ्यायची मस्तपैकी। गरम झाला आता हे बघा सोड्याचे पाणी काढून घेत आहे। सोडा पालक वरण सुद्धा म्हणतो। ही भाजी बनली पाहिजे तो कशी दोन पुढे आगाव खाते। नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? आमचं अगदी ठीक चाललं आहे, तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही आशा बाळगतो। मित्रांनो, सकाळ झाली आहे, हे बघा सकाळ सकाळ असं मस्तपैकी शांत असं वातावरण आहे। आत्ताच आमच्या बकऱ्या बांधल्या बाहेर, हे बघा बांधल्या आमच्या बकऱ्या। सभोवताली असे लोक आता वावरात जाणं चालू झालं आहे। सकाळच्या पाळी हेच काम राहते गावाकडलं। आणि सुमित्रा इकडं पालकसुद्धा काढत आहे, इकडं वांगे आहे, तिकडं पालक आहे, पालक काढत आहे सुमित्रा आता भाजी करण्यासाठी। खात आहे वांगे खायला लागले होते, कधी भाजी करते वरण करते का पालकचं? मित्रांनो हे बघा, हे आत्ताच पालक खोडून आणले सुमित्रानं, आणि हे बघा हे सोळे काढून घेतले आहे। याच्यामध्ये तुरीचे आणि वालकटीचे सोळे आहे, पण आपण तुरीचे सोळे आपण समजून चालू। आता याचा आम्हाला वरण बनवायचं आहे मस्तपैकी, पालक तुरीच्या सोळ्यापासून वरण। याला आपण भाजीसुद्धा म्हणूया, कारण तर भाजी समजायची आपण। वरण भाजी एकच आहे, वरण म्हणा भाजी म्हणा एकच आहे। तर आता ही आमच्या विदर्भातली आमच्या गावाकडची खास टेस्टी अशी रेसिपी आहे। आम्ही लहानपणापासून खात आलेलो आहे ही रेसिपी, परंपरागत अशी ही रेसिपी आहे। तशी ही रेसिपी मित्रांनो अनेक लोकांना ठाऊक नाही, अनेक लोकांना ही करता येत नाही, पण आमची आजी आमच्या लहानपणी ही रेसिपी बनवायची म्हणून आम्हाला माहीत आहे। सुमित्रानं सुद्धा ही रेसिपी लहानपणी खाल्ली आहे, हो का? हो, आमची माय बनवे लहानपणी मस्त भाजी गोड लागे। असं का? नाही, भाजी मस्त गोड लागते। तर मित्रांनो, आता व्हिडिओ संपूर्ण पाहता, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि असेच आमच्या गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा, ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांनो, दाखवतोय कशी भाजी बनवते पालक तुरीच्या सोड्यापासून। छान अशी रेसिपी बनते। पालक कापते सुमित्रा, बघा आता तुम्ही पालक हे पहिलं बारीक करून घेते। धुवून टाकली पालक रे। पालकचं कसं आहे मित्रांनो, कापून धुवायची नाही, काही फायदाच नाही त्या पालकचा। पहिलं धुवून टाकली, आता कापते। आता मित्रांनो हे पालक आत्ताच कापून घेतली सुमित्रानं, आणि या सोड्यामध्ये पाणी टाकलं धुवासाठी। आता हे बघा, ही भाजी बनवण्यासाठी आम्ही काय काय घेतलं ते सांगतो तुम्हाला। आता हे टमाटर घेतले, कांदा आहे, हे कस्तुरी मेथी आहे, हा गोडा मसाला आहे, हे हळद, हे तिखट आहे, हे मीठ आहे, हे जिरा आहे, हे लसूण आहे, आणि हे तेल आहे। आता हे सगळं बारीक करून झालं का भाजी बनवतो। मित्रांनो सुमित्रा कांदा कापत आहे, तोपर्यंत एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो। म्हणजे मित्रांनो, हे जे तुरीची सोळे आहे, या तुरीच्या सोळ्यापासून आरण नावाची छान अशी रेसिपी आम्ही परवाच एक व्हिडिओ टाकला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा। अनेक प्रेक्षकांनी तो व्हिडिओ पाहिला, छान प्रतिसाद मिळाला आहे प्रेक्षकांचा त्या व्हिडिओला। छान अशी रेसिपी आहे, तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल। गावाकडची चवदार टेस्टी अशी ती रेसिपी आहे, आमच्या गावाकडची खास अशी रेसिपी आहे, आमच्या विदर्भातली खास आणि टेस्टी अशी ती रेसिपी आहे। म्हणजे तुरीच्या सोड्यापासून आरण आम्ही बनवलं, तो व्हिडिओ चॅनलवर आला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनलवर। जमलं तर मी त्या व्हिडिओची लिंक उजव्या कोपऱ्यामध्ये जोडतो, आणि व्हिडिओच्या खाली सुद्धा वर्णनामध्ये लिंक देतो, त्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता। जमलं तर मी तो व्हिडिओच्या शेवटी जोडतो, मी तुम्हाला ती लिंक व्हिडिओ सरते म्हणताना तुमच्या समोर दिलेलं, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येतील मित्रांनो। आता हे बघा, कांदा गिन कापला सुमित्रानं, आता काय करते प्रक्रिया दाखवतो। आता लसण जिरं काढून हे लसण जिरं कांडत आहे मित्रांनो, हे बघा मस्त खल आहे आमचा, दगडाचा खल आहे आमचा, गावाकडचा खास
मस्त मिक्सरचं काही काम नाही आम्हाला, याच्यामध्ये मस्त बारीक बनते. कढई आता गरम झाली, तेल टाकतो, कांदा टाकतो, हिरवं खावं. मित्रांनो चालू आहे भाजी बनवण्याची प्रक्रिया, फोडणी देण्यात चालू आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक मारा. तुमची एक लाईक आमच्यासाठी खूपच महत्त्वाची असते. आणि व्हिडिओ पाहून झाल्यावर या व्हिडिओच्या संदर्भात एक छान अशी कमेंट करायला मात्र विसरू नका. तुमची एक कमेंट म्हणजे आमच्यासाठी खूपच महत्त्वाची असते. आम्ही तुमच्या कमेंट वाचत असतो. आम्हाला खूप आवडतात तुमच्या कमेंटा मित्रांनो. आता हे लसूण टाकत आहोत. हे लसण जिऱ्याची पेस्ट आहे मित्रांनो, टाकली आता. मित्रांनो हे आहे कस्तुरी मेथी टाकत आहे. आता हेजरे टाकत आहोत. आता मसाला टाकत आहोत. मसाल्याला पाणी फिरवून घेता. तिखट मीठ टाकत आहोत. तिखट मीठ हळद टाकलं मित्रांनो. आता बघा सातरणीमध्ये पालक टाकली. आता अशी आता फिरवून घ्यायची मस्तपैकी. संपूर्ण माल मसाला या पालकने जिरते. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक गोष्ट टाकायची आहे मित्रांनो. आता हे थोडंसं गरम झालं का ते टाकायचे आहे, थोडे टाकायचे आपण. आता हे बघा गरम झालं. आता हे बघा थोडेसे पाणी काढून घेत आहे. आता हे बघा थोडे टाकायचे. आता सुमित्रा चांगल्या प्रकारे पाहून घ्या तुम्ही. आता हे बघा थोडे टाकले, पुन्हा थोडीशी पाणी काढत आहे आणि मग पुन्हा बाकी थोडे हे बघा थोडे सर्व काही याच्यामध्ये टाकलं मित्रांनो, पाहून घ्या तुम्ही. आता अशा प्रकारे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. सुमित्राला बोलता येत नाही, सुमित्रा अडाणी आहे, एकही वर्ग शिकून नाही सुमित्रा, व्यवस्थित बोलता येत नाही, म्हणून तुम्ही समजून घ्या कृपया. मला जास्त बोला लागते, सुमित्राला बोलता येत नाही. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. सुमित्राला लई नियम माहीत आहे मित्रांनो, पण ते नियम लोकांसमोर प्रकट करता येत नाही मित्रांनो. स्वयंपाकाचे नियम बोलावं कसं हे सुमित्राला पटत नाही. तर तुम्ही हे गोष्ट कृपया समजून घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करून ठेवा. बघा मस्तपैकी भाजी बनते आता आमची. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायची, म्हणजे आपली ही भाजी आणि आता एकच समजायचं. बघा आता पाणी टाकत आहे सुमित्रा. आता मस्तपैकी पातळ वरण, पातळ भाजी समजा तुम्ही. याला आम्ही वरणही म्हणतो आणि भाजीही म्हणतो. आता आम्ही एवढं पाणी टाकून घेतलं, आम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकलं पाणी. आता मित्रांनो आता भाजी शिजवू द्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आम्हाला तुमचा सपोर्ट हवा आहे मित्रांनो. आमच्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होऊ द्या. आमची कमाई चालू होऊन जाते. कसे आमच्या जीवनाला 4-2 पैसे मिळते. कारण तर आम्ही एवढ्या कठीण काळामध्ये, कठीण तंगीमध्ये दिवस काढत आहोत. बघा छोट्याशा खोलीमध्ये आम्ही गुजराण करतो. इकडं तिकडे वस्तू धकून त्यातच आमचं सर्व काही चालते. झोपणं, सर्व उठणं बसणं त्यातच आमचं चालते. असं आहे मित्रांनो. बघा सुमित्रा कशी येतल्या वस्तू आता तिथं नेऊन ठेवते. पाहून घ्या. मित्रांनो 5-6 मिनिटं झाले. आपली ही भाजी आता शिजत आली आहे. तोपर्यंत सुमित्रा पोळ्याची तयारी करत आहे. ही भाजी आपण भाकरीसोबतही खाऊ शकता. अतिशय टेस्टी आणि छान लागते. पण आज कसं आहे, आम्ही पोळ्या करणार आहोत. पोळ्यासोबतच ही भाजी खाणार आहोत. हो का. उद्या आपण तुरी मोडणार आहोत. तर तुरी आपल्या कमी होणार आहे, तर सोळा भात बनव उद्या सकाळी. का आज संध्याकाळी आपण तुरीच्या शेंगा तोडून आणायच्या आणि मस्तपैकी संध्याकाळी उकळायच्या. आणि 8 दिवस झाले आपण सोळा भात नाही खाल्ला आणि व्हिडिओ सुद्धा नाही काढला. प्रेक्षकांना दाखवलाच नाही आपण व्हिडिओ. सोळा भाताचे व्हिडिओ. तर आपण संध्याकाळी शेंगा तोडून आणायच्या, सोळे काढून ठेवायचे आणि सकाळी मस्तपैकी सोळा भात बनवायचा. आपलं सोळा भात खाणे होते. प्रेक्षकांना माहित होते सोळा भात कसा बनवायचा. हो ते बापू म्हणत आहे सोळा भात बनव म्हणून. बरं मग दुधाची आवड आहे, चांगला लागते सोळा भात. उद्या परवा बनवायचा. तर मित्रांनो आताच आमचं ठरलं आहे, उद्या आम्ही सोळा भात बनवणार आहोत. सोळा भाताचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर टाकणार आहोत. जर कोणाला पाहायचं असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा. ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. भाजी शिजली, आता उतरवून घेतो. मस्त टेस्टी आमची भाजी बनली मित्रांनो. आता जेवण करतो. पाहून घ्या जबरदस्त आमची भाजी. रस्सा सुद्धा मस्त बनलाय. याला आम्ही सोळा पालक भाजी आणि सोळा पालक वरण सुद्धा म्हणतो. मित्रांनो आमची भाजी शिजली. आता जेवतो. आता आम्ही पोळी घेतली. बघा मस्त आमची जबरदस्त भाजी बनली. खातो आता आम्ही ही भाजी. पाहून घ्या
कशी बनली पाहतो आता, टेस्ट करून पाहतो आता. एक नंबर भाजी बनली मित्रांनो. आता जेवण संपवतो आता. ही भाजी बनली पाहिजे तो कसे 2 पुढे आगाव खाते मित्रांनो. आता जेवण कंप्लीट करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा. ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.